पाकिस्तानकडून भारतावरती 500 ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 8 मेला रात्री 8 ते 11:30 वाजेच्या दरम्यान हा सगळा हल्ला झालाय। सीमावर्ती भागातील 24 ठिकाणं ही टार्गेटवरती होती। दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ड्रोन पाडलेले आहेत आणि उर्वरित ड्रोनच्या हालचालींवरती सखोल तपास सुरू केलेला आहे। अतिशय मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून भारतावरती 500 ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। थोड्या नाही तर 500 ड्रोनच्या माध्यमातून भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न 8 मेला रात्री 8 ते साधारण 11:30 वाजेच्या दरम्यान हा सगळा हल्ला करण्यात आलाय। सीमावर्ती भागातील 24 ठिकाणं ही सध्या टार्गेटवरती होती। मात्र आपल्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ हे सगळे जे ड्रोन आहेत जे भारताविरोधात पाठवलेले होते ते सगळे पाडलेले आहेत आणि उर्वरित ड्रोनच्या हालचालींवरती सखोल तपासणी सुरू केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय रात्रीच्या काळोखामध्ये हे सगळे ड्रोन्स भारतावरती हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आलेले होते। मात्र आपल्या सुरक्षा दलाकडून हे सगळे ड्रोन्स पाडण्यात आलेले आहेत। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, अतिशय मोठा आकडा आहे, 500 ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बरोबर आहे। पाकिस्तानच्या कडून साधारणतः रात्री 8 ते 11:30च्या दरम्यान पाकिस्तानी जवळपास 500 पेक्षा जास्त स्मॉल ड्रोन जे आहे, लहान ड्रोन जे आहे, हे देशातील 24 शहरांना टार्गेट केले होते, ज्यामध्ये जम्मू अँड काश्मीर मधले काही शहर होते, पंजाब मधले काही शहर होते, राजस्थान मधले काही शहर होते आणि गुजरात मधले काही शहर होते। या साधारणतः 4 राज्यांमध्ये जो 24 प्रमुख शहरांवरती पाकिस्तानच्या वतीनं हल्ला करण्यात आला होता। भारताने हल्ला करणारे एक ते दोन ड्रोन होते, तर साधारणतः 500 पेक्षा जास्त ड्रोन होते। या सगळ्या याच्यावर जर बघितलं भारताच्या S-400 आणि सोबतच आकाश सिस्टमने हे सगळे ड्रोन निस्तराबूत केले, त्यामुळेच भारतीय सीमा सुरक्षित आहे असं म्हणावं लागेल। पण पाकिस्तानची जी कुरगुडी आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आलेली आहे आणि ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की पाकिस्तान वारंवार अशा प्रकारच्या कारवाया करत होता आणि त्याचमुळे 500 पेक्षा जास्त ड्रोन त्यांनी भारताच्या दिशेने पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। खरं प्रशांत, अगदी 24 ठिकाणं टार्गेटवरती होती अशी सुद्धा माहिती समोर येते। बरोबर आहे। खास करून भारतातल्या प्रमुख 4 राज्यांतले हे जे होते 500 ड्रोन तिथे पाडणार होते, त्यामध्ये गुजरात एक आहे, त्यामध्ये पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीर सगळ्यात जास्त जे ड्रोन जे होते ते जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांनी पाठवण्याचा प्रयत्न केला। पंजाबमध्ये देखील आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन पाठवले, गुजरातमध्ये जे ड्रोन पाठवले तत्काळ ते त्यांना न्यूट्रलाइज करण्यामध्ये, त्यांना असं म्हणता येईल की त्यांना नष्ट करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलंय। पाकिस्तानच्या बाजूने असलेलं जम्मू काश्मीरच्या जी सीमा आहे त्या तिथे मोठ्या संख्येने पाठवण्याची माहिती पुढे आली। त्यामुळे आता यानंतर आता पाकिस्तानची कशा पद्धतीने कुरघोडी होते, कारण की काल भारतीय लष्कराने मोठी कारवाई करून त्यांचे जसं महत्वाचं म्हणजे त्यांची रडार यंत्रणा देखील नष्ट केलेली आहे। त्यामुळे आता पाकिस्तान कशा दिशेने पाऊल टाकतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। निश्चित प्रशांत, पाकिस्तानने 500 ड्रोन पाठवले खरं, मात्र ते सगळे आपण पाडलेले आहेत, आपल्या सैन्याने हे सगळे ड्रोन पाडलेले आहेत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भारत पाक करून पाकचं नाक कापलेलं आणि अशामध्येच पाकच्या खासदाराने पाक पंतप्रधानांना खडे बोल सुनावलेले आहेत। शहबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायला घाबरतो असं शाहिद अहमदनं म्हटलेलं आहे। तर पाक खासदाराने संसदेतच शहबाज शरीफ यांना झापलेलं आहे। अगर एक लश्कर जिसका सरदार शेर हो और उसके साथ लश्कर में गीदड़ हो तो वो शेरों की तरह लड़ते हैं। अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते, वो जंगे हार लेते हैं। इस वक्त बॉर्डर पे खड़ा वो फौजी जो हमसे तवक्को रखता है कि हमारा लीडर जो कौमी लीडर होता है या जो वज़ीर आज़म होता है वो आईना होता है, वो फेस होता है, उसकी तवक्को है कि हमारी सियासी क़यादत वो दलेरी के साथ मुकाबला करेगी। जी, वाइंड अप करें, जुम्मे का टाइम है। आखिरी 2 मिनट दे जी। लेकिन जब आपका वज़ीर आज़म, जब आपका लीडर बुज़दिल हो, वो मोदी का नाम ना ले सके, उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले उस जवान को? अमित, एकूणच असं म्हणता येईल की गेल्या 24 तासांमध्ये 16 वेळा झूट पसरवलं गेलं आहे पाकिस्तानकडून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ते वेगवेगळे दावे करतायत। असे पंतप्रधान हे किती सिरियस आहेत हा प्रश्न प्रत्येकाला जगामध्ये पडलेला आहे। खोटे नरेटिव्ह सेट करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, आपण पहिल्यापासून बघितलेला आहे।
अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे आता त्यांचेच खासदार हे त्यांच्यावर कशा पद्धतीने ताशेरे ओढतायत ते आपण बघतोय. एक प्रकारे त्यांचा बुरखा फाडताना दिसून येत आहेत. दरम्यान भारताच्या हल्ल्यामध्ये पाकमधील अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. भारतानं हा हल्ला स्वतःहून केला नाही, तर जेव्हा पाकिस्तानकडून आगळीक करण्यात आली त्याच्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अनेक बंकर उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानला भारताने मोठा दणका दिलेला आहे. आपण दृश्यांमध्ये ज्या पद्धतीने बघतोय, अगदी डोंगराळ भागामध्ये बंकर आहेत, ज्या बंकरमध्ये पाकिस्तानी सैनिक असतील, दहशतवादी असतील, अतिरेकी असतील, जे भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात, हे सगळे या भागामध्ये असतात आणि या ठिकाणावरती भारताने हल्ला केलाय आणि बंकर भारताने उडवून टाकलेला आहे. अगदी बरोबर. तर सांबामध्ये जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. बीएसएफने पाकच्या घुसखोरीचा प्रयत्न जो आहे तो उधळून लावलेला आहे आणि भारताच्या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. अगदी बरोबर आहे. भारताची जी लढाई आहे, ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडून एकीकडे भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय, तेव्हा पाकिस्तानच्या आर्मीला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाते, त्यांचे हल्ले परतवून लावले जात आहेत. दुसरीकडे दहशतवादी सुद्धा पाकच्या आर्मीच्या साथीला आल्याचं दिसतंय. त्यांच्याकडून इथं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मुख्य म्हणजे जैश ए मोहम्मद मसूर अझहरची ही संघटना आणि याच संघटनेचे 7 दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. तर बीएसएफनं पाकच्या घुसखोरीचा हा प्रयत्न उधळला तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. भारताच्या कारवाईमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती ही समोर आली आहे. एकीकडे भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलंय, तर दुसरीकडे भारतीय सीमा सुरक्षा दलानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. सांबामध्ये जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रात्रीच्या सुमारास घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, आपण दृश्यांमध्ये बघतोय. मात्र भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झालेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतो ज्या पद्धतीने हे दहशतवादी घुसखोरी करतायत. आपल्या सैन्य दलाने यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. या 7 घुसखोरांना हा घुसखोरीचा जो प्रयत्न तो हाणून पाडला आणि ठार केलेला आहे. तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकिस्तान पुरता हादरून गेलेला आहे. पाकिस्तानच्या ह्या ज्या काही कुरापती आहेत त्या भारताने पुन्हा एकदा हाणून पडलेल्या आपण बघतोय. अगदी बरोबर आहे अमित. एकूणच भारतानं महत्त्वाचं म्हणजे हल्ला हा दहशतवादी तळांवर केला होता, पण तो पाकच्या मर्मावर घाव झाल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे पाक हा हादरून गेला आहे. चिडलेला पाकिस्तान भारतावर हल्ले करायचा प्रयत्न करतोय. पाकच्या मुझफ्फराबादमध्ये भारतानं त्यानंतर ड्रोन हल्ला केलाय, तर मुझफ्फराबाद हा भारताच्या हल्ल्यांनी हादरून गेला आहे तेव्हाची ही दृश्य. दरम्यान अमित, पाकिस्तानवरील हल्ल्याबाबत वायुसेनेचं निवेदन सुद्धा आता समोर आलेलं आहे. एकीकडे भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे, तर दुसरीकडे भारताची ही भूमिका कशी योग्य आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा भारताकडून केला जातोय. कारण आपण कोणत्याही नियमाचं उल्लंघन करत नाहीये. आपलं म्हणणं हे आधीपासूनच स्पष्ट आहे. आपली ही लढाई, भारताची ही लढाई दहशतवादाविरोधात आहे आणि दहशतवाद्यांनाच फक्त लक्ष भारताकडून केलं जात आहे. मात्र पाकिस्ताननं त्याचा उलटा अर्थ घेतलेला आहे आणि दहशतवादी म्हणजे तेच की काय असा अर्थ घेऊन त्यांनी भारतावर प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली होती. तर समर हवाई संरक्षण क्षेत्र प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. समरने पाकचे सर्व ड्रोन जे आहेत ते आपण उद्ध्वस्त केलेत. वायुसेना एअर डिफेन्स नेटवर्कमुळे हल्ले परतवून लावता आलेले आहेत. अगदी बरोबर आहे. वायुसेनेकडून जे निवेदन जारी करण्यात आलंय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की समर हवाई संरक्षण क्षेत्र प्रणालीचा वापर केलाय. जेव्हा पाकिस्तानकडून हे भ्याड हल्ले केले जात होते भारतावर, भारताच्या अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, काल रात्रीच्या सुमारास ते परतवून लावण्यासाठी भारतानं समर हवाई संरक्षण क्षेत्र प्रणालीचा वापर केलाय. दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकने गोळीबार आणि बॉम्बफेक केलेल्या परिसराला भेट दिलेली आहे आणि यावेळेला त्यांनी पाकच्या हल्ल्यांचा फटका बसलेल्या पीडितांशी चर्चा केली आणि त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी पाकने हल्ले थांबवावेत असं आवाहन सुद्धा केलंय. अगदी बरोबर आहे अमित. पाकिस्तानकडून ज्या पद्धतीने हल्ले केले जात आहेत एलओसीवर आणि काल जम्मू एअरपोर्टवर सुद्धा लक्ष करण्याचा प्रयत्न झालेला होता, पण तो उधळून लावलेला आहे भारतानं. आणि अशामध्ये सीमा भागामध्ये अनेक जे नागरिक आहेत, सामान्य नागरिक भारताचे, ते जखमी होत आहेत. त्याच ठिकाणी ओमर अब्दुल्ला यांनी भेट घेतलेली आहे. तणाव पाकिस्तानमुळेच वाढला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलाय. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, पाकिस्ताननेच कुरापती केलं त्यामुळेच हा तणाव वाढलेला आहे.
अगदी बरोबर आहे. पाकिस्तानकडूनच कुरापती या नेहमी होत राहिलेल्या आहेत अमित. कारण पाकिस्तान एकीकडे चर्चेच्या बाता करत असला तरी देखील दुसरीकडून कुरापती काही थांबवत नाही आणि त्यामुळे भारताला उत्तर हे द्यावं लागतं. तर भारतीय लष्करानं ते हल्ले उधळून लावलेले आहेत, त्यामुळे मोठं नुकसान टळल्याचं सुद्धा यावेळेला ओमर अब्दुल्ला म्हणाले. मुझे नहीं लगता है कि 71 वॉर के बाद कभी इस तरह जम्मू शहर को निशाना बनाया गया हो, लेकिन हमारे डिफेंस फोर्सेस उनको ये क्रेडिट जाता है कि उन्होंने ये सारे ड्रोन जो हैं उनको नाकामयाब किए और उनमें से एक भी ड्रोन जो है निशाने पे नहीं पहुंच पाई. हालांकि उन्होंने जम्मू में कई सारे इलाके, यहाँ तक कि खबर ये आई है कि कश्मीर में भी अनंतनाग में जो एम्यूनिशन डिपो है उसको भी टारगेट करने की कोशिश की, लेकिन उसमें भी वो नाकामयाब रहे. ये हालात हमने नहीं बनाए. पहलगाम में हमारे लोगों के ऊपर हमला हुआ, बेगुनाह लोगों की कत्ल की गई, उसका हमें जवाब देना पड़ा. लेकिन ये जो अब लगातार इसको बढ़ाने का सिलसिला जो पाकिस्तान के तरफ से हो रहा है, इसमें ना पाकिस्तान को कोई फ़ायदा है ना उनकी कोई कामयाबी होगी. बेहतर यही होगा कि वो अपनी बंदूकें खामोश करें और यहाँ पे हालात जो हैं वो दोबारा साजगार हों. दरम्यान उरीमध्ये पाकच्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि उरीमधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी. बघूया. जम्मू कश्मीर में लाइन ऑफ कंट्रोल के इर्द गिर्द बहुत ज्यादा तनाव बना है और लाइन ऑफ कंट्रोल पे हालात क्या है ये आप देख सकते हैं. इर्द गिर्द की जो तबाही हुई है ये उड़ी इलाके में हुई है. रात के दौरान जो फायरिंग हुई, शेलिंग हुई इंडियन आर्मी और पाकिस्तानी आर्मी के दरमियान, चूंकि पाकिस्तानी आर्मी की तरफ से फायरिंग की गई, इंडियन आर्मी ने रिटाइलेट किया और जो पाकिस्तान आर्मी की तरफ से फायरिंग की गई उसके साथ में काफ़ी सारे मकान आ गए लाइन ऑफ कंट्रोल के इर्द गिर्द. खासतौर से उड़ी इलाके में एक महिला की मौत हुई और 3 लोग घायल हो गए. इसी तरीके से केरन, करना, टंगडार एरिया में भी रात भर फायरिंग का सिलसिला जारी रहा. यानी पूरे लाइन ऑफ कंट्रोल पर राजौरी, पुंछ, बारामूला का सेक्टर हो या फिर कुपवारा का सेक्टर हो, यहाँ पे लगातार फायरिंग हुई और फायरिंग की वजह से कई घरों को नुकसान पहुंचा. और अभी तक जम्मू कश्मीर में 17 लोगों की मौत हुई है लाइन ऑफ कंट्रोल के इर्द गिर्द पाकिस्तानी आर्मी की शेलिंग और फायरिंग की वजह से, और कई घरों में आग भी लग गई और 60 से ज़्यादा लोग घायल हुए. आज लेफ्टिनेंट गवर्नर मनोज सिन्हा ने इस इलाके का दौरा किया, हालात का जायजा लिया. उनके साथ में डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस भी थे और आप देख सकते हैं ये जो आप पूरा एरिया देख रहे हैं ये लाइन ऑफ कंट्रोल का एरिया है उड़ी में, और यहाँ पे इंडियन आर्मी और पाकिस्तानी आर्मी बिल्कुल आमने सामने है और आर पार की शेलिंग तकरीबन रात भर यहाँ जारी रही और इन इलाकों में बहुत ज़्यादा खौफ और दहशत फैला है. और ये जो पूरा आप इलाका देख रहे हैं ये इनको खाली कर दिया गया है क्योंकि यहाँ से बहुत सारे लोग खुद ही निकल गए और जो लोग नहीं निकले थे उन्हें इवैक्यूएट किया गया. और कुछ लोग अगर यहाँ पे हैं भी वो अपने बंकरों में रह रहे हैं, जिनके पास बंकर हैं, चाहे वो कम्युनिटी बंकर हो या लोगों ने खुद बंकर बनाए, उन्हीं में रहते हैं. तो इस पूरे एरिया में तनाव बना हुआ है. आप देख सकते हैं किस तरीके की तबाही यहाँ उड़ी इलाके में हुई है. कई घर जो है यहाँ पे टूट गए हैं और इन इलाकों में अभी बहुत ज़्यादा खौफ का माहौल है. तो ये कहा जा सकता है कि लाइन ऑफ कंट्रोल के इर्द गिर्द लगातार तनाव है. रिफत अब्दुल्ला, न्यूज 18 इंडिया, उड़ी. तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने पाकिस्तानकडून जी सामान्य लोकांची घरं आहेत LOC वरील त्यांना लक्ष केलं जात आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर आता मात्र आपण स्थिती बघितली तर उरी मधील परिस्थिती ही तणावपूर्ण आहे. उरी सेक्टर मधील लगामा, सलामाबाद, कलगी, नौपारा, रजारबानी, थाजल आणि इतर भागांना याचा फटका बसलेला आहे. अनेक घरांसह व्यावसायिक इमारतींचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे आणि त्याची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय. कशा पद्धतीने सामान्य लोकांची घरं जी अनेक वर्षांच्या मेहनतीने बनवलेली असतात आणि तीही या LOCच्या परिसरामध्ये आहेत ज्या ठिकाणी थंडी नेहमी असते, त्यामुळे ही घरं बनवण्यासाठी तेवढीच मेहनत लागत असते. मात्र पाकिस्तानी सैन्याने कशा पद्धतीने सामान्य लोकांना त्रास दिलेला आहे, त्यांचे घरं, गाड्यांचं नुकसान केलंय, त्याच्यावर फायरिंग लगातार त्यांच्याकडून सुरू आहे आणि त्यानंतर नेमकं काय झालंय ते आपण बघू शकतो. ही सगळी सर्वसामान्य लोकांची घरं आहेत. भारताने कधी सर्वसामान्यांवरती पाकिस्तानमध्ये हल्ला केलेला नाहीये. जिथे दहशतवादाचं मूळ आहे त्या ठिकाणी हल्ला केला आणि सांगून हल्ला केलेला आहे. मात्र पाकिस्तानने नेहमीच, जसं आपण उरीमध्ये बघतोय, ही अतिशय मेहनतीने बांधलेली सर्वसामान्य माणसांची घरं आणि या घरांवरती थेट हमला केलेला आहे. पण मग त्यामध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आयुष्य लागतं घरं उभी करायला, मात्र या पाकड्यांनी ही सर्वसामान्यांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत. नामला के बहुत खतरनाक हालात हैं. वहाँ गोलाबारी ज़बरदस्त हो रही है.
पर 2-4 दिन से गोलाबारी चल रही है। हम वहाँ से भाग के आए उड़ी रात को मस्जिद में रहे, तो अपनी जान बचाए और बच्चों को बचाया। अब अभी गाड़ी आई तो हम निकलने लगे। यहाँ गवर्नमेंट की कोई फैसिलिटी नहीं है, ना बैंकर है ना कुछ है। अब हम निकलना चाहते हैं यहाँ से। अब गाड़ियाँ आई, बोलने लगे बारामूला डिग्री कॉलेज में जाना है, हम निकलने वहीं जा रहे हैं। गवर्नमेंट की कोई फैसिलिटी यहाँ पर नहीं है। रात को बहुत शेलिंग हुई, गोलाबारी हुई, जिसमें मकानों के शीशे टूट के सब छोटे बच्चे डर के बहुत। कोई बंकर की स्थिति नहीं थी जिसमें हम छुपते, खाली मकान में थे जो जिसके धमकी लगती शीशे टूट जाते थे। जी हाँ, अभी बारामूला बोलने ले जाएंगे पसंद। आपको लगता है ये बंद होना चाहिए? ये बंद होनी चाहिए, इसमें हमारा बहुत नुकसान हो गया। कोई बंकर नहीं है हमारे को छुपने के लिए, कोई कुछ नहीं। हम बाहर बैठे हैं समझे, जैसे मकान है तो मकान क्या करते हैं। कंट्रोल रूम एस्टेब्लिश हो गया है हमारा, जो एडमिनिस्ट्रेशन है उड़ी की, उन्होंने कंट्रोल रूम एस्टेब्लिश किया हुआ है। इसके अलावा 3-4 यहाँ सेंटर्स रखे हुए हैं जो इवैक्यूएट होकर लोग आ रहे हैं। इसके बाद हमने बहुत सारी गाड़ियाँ यहाँ पर अभी मंगवाई हैं, और जो लोग बारामूला की तरफ हम रवाना कर रहे हैं, यहाँ से जितने भी लोग आ रहे हैं निकल कर वहाँ से गाँव से बॉर्डर के ऊपर से, तो उनको जो है अकोमोडेट किया जा रहा है फुली। और एडमिनिस्ट्रेशन जो है वो 24 घंटे जो है वो तैयार है इसके लिए। वो एरिया सेफ नहीं है जहाँ से? बिल्कुल सर, एरिया सेफ नहीं है, और लोग जो है वो दर जोक निकल कर वहाँ से आ रहे हैं, और उनको हम गाड़ियों में बैठाकर यहाँ से बारामूला की तरफ रवाना करें। पाकिस्तानी आर्मीनं आधी तर या सामान्य लोकांना ते आधीपासूनच त्रास देत आलेले आहेत आणि काल भ्याड हल्ले केले होते। भारताच्या अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, तो हल्ला सैन्यानं परतवून लावला। पण LOC जवळची हे जे सामान्य लोक आहेत त्यांना आता त्रास देण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या या सैन्याकडून केला जातोय। मात्र भारताकडूनही मुंहतोड जवाब दिला जाणार आहे आणि याचे अचूक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत आणि आपल्या प्रेक्षक